नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली। आज आपण बघणार आहोत टिफिनला द्यायला अगदी योग्य रेसिपी शेंगदाण्याच्या पोळ्या। शेंगदाणे आणि गुळाच्या पोळ्यासाठी शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं आहे। हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे। यामध्ये गुळ घेतला आहे, वेलची पूड घेणार आहोत आपण। कणिक आपण आधीच भिजवून ठेवली होती। कणिक थोडा वेळ आधी भिजवली ना पोळ्या एकदम आपल्या मऊसूद आणि छान होतात। त्यानंतर हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं। गुळाचे गटके राहता कामा नयेत। त्यानंतर आपण आता एक गोळा करून घेऊया कणकेचा आणि ह्यामध्ये आपलं सारण भरून घेऊया। शेंगदाणे आणि गुळाच्या सारणामुळे काय होतं, पोळी एकदम खुसखुशीत ही लागते आणि मुलांना असे पौष्टिक पदार्थ द्यायला हवे। टिफिनला देण्यासाठी अगदी योग्य रेसिपी मी म्हटलंच होतं ना। चला तर मग आता पोळी लाटून घेऊया। पोळी लाटताना जो आपण भरलेला भाग होतो तो वरच्या साईडला ठेवायचा आणि छान अशी पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची। हलक्या हाताने लाटलेली पोळी वरच्या साईडनेच आपण तव्यावर टाकायची, कारण कसं होतं सारण भरलेला जे साईड खाली गेली तर ते करपण्याची जास्त शक्यता असते। चला आता आपलं गुळ पोळी भाजलेली आहे, त्याला तूप लावून घेऊया। तुपामुळे काय होतं, खूपच छान स्वाद येतो। चला तर मग गुळ पोळी तयार आहे। कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू। छान